हां, मी 1970ला लातूरमध्ये आलो आणि योगायोगाने त्याच वर्षात वाघमारे सर प्राचार्य म्हणून शाहू कॉलेजला रुजू झाले. तसा पूर्वीचा त्यांचा परिचय होता औरंगाबादला वगैरे असताना, पण इथं आल्यानंतर दाट परिचय झाला. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणं, बसणं, विचार करणं. त्यांची अनेक पुस्तकं ही लिहिली की ती शक्यतो छापून आली की वाचायला देत असत, त्याचा रिव्ह्यू वगैरे विचारत असत आणि आणखी आपल्या कामाला देखील प्रोत्साहन देत असत. विशेषतः मी कार्यकारी संपादक म्हणून मराठवाडा इतिहास संशोधन पत्रिकेचे अंक काढतो आणि त्या अंकाचं नियमितपणे सरांना वितरण करतो. आत्तापर्यंतचे सगळे अंक सराकडे आहेत आणि एकदा परवा त्यांनी एक 2-4 महिन्यापूर्वी सरांनी या संशोधन पत्रिकेच्याबद्दल स्वतः स्वयंप्रेरणेतून लिहिलं की ह्या अंक चांगले निघतात, ह्या अंक बंद करू नका आणि अशा पद्धतीची संशोधन पत्रिका महाराष्ट्रात फार कमी प्रमाणात आहेत आणि ती चालली पाहिजे. म्हणजे संशोधन कार्याबद्दल, नव्या अभ्यासकाबद्दल एक वेगळी आत्मीयता त्यांच्या मनामध्ये. काहीतरी नवं लिहिलं जात आहे, प्रयत्न केले जात आहेत, याचं ॲप्रिशिएशन सरांना असायचं. याबरोबर विविध पद्धतीच्या चळवळीच्या कामात सर सातत्यानं प्रोत्साहन देतात. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे अंतरंग या नावाचा त्यांनी जो ग्रंथ लिहिला, सुमारे 400-450 पानाचा, तो ग्रंथ लिहिल्यानंतर मला म्हणाले प्रस्तावना तुम्हीच लिहायची आहे या ग्रंथाला. मी म्हणालो सर तुमचं पुस्तक आणि मी काय प्रस्तावना लिहिणार, पण नाही म्हणाले मी ठरवलं आहे प्रस्तावना तुमचीच घ्यायची आहे. म्हणजे आपल्या सहकार्यावर एवढा विश्वास टाकून एवढ्या मोठ्या लेखकानं आपल्याकडून प्रस्तावना लिहून घेणं म्हणजे आपल्याही अभ्यासू वृत्तीला एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचाच तो प्रकार आहे. इतक्या मोठ्या माणसामध्ये आपल्यापेक्षा ज्ञानानं वयानं कमी असलेल्या माणसाला प्रोत्साहन देण्याची ही जी वृत्ती आहे ती खरोखरच एक वेगळी अशी भूमिका वाटते. त्याबरोबर मागची 2024ची निवडणूक आहे, आताची विधानसभेची निवडणूक आहे. या दोन्ही निवडणुकीच्या वेळेस आम्ही G24 नावाच्या ग्रुपच्या वतीनं परिपत्रकं काढली की बुवा कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आपलं मत पुरोगामी विचारांच्या पक्षाला देण्याचा विचार करा आणि जो स्पर्धेत चांगला उमेदवार आहे पुरोगामी विचाराचा किंवा सेक्युलर विचाराचा, त्याच्या पाठीमागेच तुम्ही असलं पाहिजे. तर या परिपत्रकावर आमची भूमिका असायची की मान्यवरांच्या सह्या असाव्या. आम्ही तर सह्या करूच, परंतु वाघमारे सरांची सही असेल त्याच्यावर, कुलगुरू या नात्यानं, नाकाडे सरांची सही असेल त्या पत्रकावर, जाधव सरांची, एक लातूर पॅटर्नचे जनक आणि संस्थेचे एका मोठ्या संस्थेचे सचिव, यांची स्वाक्षरी असेल तर लोकांना थोडंसं पत्रक वाचतानासुद्धा गांभीर्यानं विचार करण्याची एक भूमिका त्यांच्यात निर्माण होईल अशी आमची एक विचारसरणी होती. आणि त्याप्रमाणे सरांनी दोन्ही निवडणुकीच्या वेळेस आपलं नाव पहिल्या नंबरला टाकण्याची परवानगी दिली आणि त्याचा परिणाम झाला की मागच्या 2 निवडणुकानंतर लोकसभेची निवडणूक काँग्रेसला इथे जिंकता आली. आम्ही काँग्रेसवादी नाहीत, पण आम्ही BJPचे नक्कीच विरोधक आहोत आणि आम्हाला असं वाटतं की BJPच्या विरोधी जे सेक्युलर विचाराचे लोक आहेत त्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत. विधानसभेच्या वेळेस देखील आम्ही परत सरांच्याकडे गेलो, बरीचशी चर्चा झाली, पण त्यालाच देखील सरांनी प्रतिसाद दिला आणि विधानसभेची जागा 6-7 हजारांना जी निवडून आली ती निवडून आणण्यामध्ये G24ने गावागावांच्यामध्ये जे प्रयत्न केले, पत्रक वाटून लोकांना जी भूमिका सांगितली, तिचा एक महत्त्वाचा रोल असावा असं आमचं मत आहे. तर अशा सगळ्या चळवळीमध्ये इथे विषमता निर्मूलन परिषद घेण्यामध्ये
सरांनी तेव्हा राजस्थान विद्यालयामध्ये ती परिषद झाली होती. नरहर कुरुंदकर, बाबा आढाव यासारखी सगळी मान्यवर मंडळी विषमता निर्मूलन परिषदेला आली होती. ती परिषद महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक अशा पद्धतीचा स्मरण ठेवा घेऊन गेली असं अनेक जण सांगतात. त्याबरोबर ग्रामीण साहित्याची चळवळ आहे, दलित साहित्याची चळवळ आहे. या सगळ्या चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या पाठीमागे सरांचं फार मोठं अधिष्ठान होतं. खऱ्या अर्थानं मी तर असं म्हणतो की मराठवाडाच नव्हे तर महाराष्ट्रातला एक ज्ञानसूर्य लोप पावला असं प्रकर्षानं जाणवतं. कारण सरांना मी आता 1970 खूप जवळून पाहतो. अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत कार्यक्रमाला गेलो आहे, व्याख्यानाला गेलो आहे, त्यांच्यासोबत कितीतरी ठिकाणी मी राहिलो आहे. आणि मलाही त्यांनी काही व्याख्यानामध्ये विशेषतः 1 मेला मागच्या 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र चालला कुठे आणि महाराष्ट्र आहे कसा याबद्दल मला 1 मेच्या दिवशी बोलायला लावलं. मी 1.5-2 तास या विषयावर बोललो. केवळ सरांनी प्रेरणा दिल्यामुळं त्या विषयाची मी सगळी तयारी करून मांडणी केली. मी आपल्याला सांगेन की डॉक्टर जे.एम. वाघमारे हे खऱ्या अर्थानं हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषेमध्ये अत्यंत शैलीदार वक्तृत्व असलेला वक्ता आज मराठवाड्यात तर नाही, पण माझा दावा आहे की अशा पद्धतीचा तिन्ही भाषेत इतक्याच अधिकारवाणीनं बोलणारा वक्ता महाराष्ट्रात सुद्धा नाही असं माझं म्हणणं आहे. एखाद्या भाषेत त्यांचं प्रावीण्य असेल, पण सर तिन्ही भाषेमध्ये तितक्या सराईतपणे, अधिकारवाणीने आणि अत्यंत प्रभावीपणे आपलं बोलणं समर्थपणे मांडू शकतात, हे मी अनुभवलेलं आहे. याबरोबर परदेशात अनेक ठिकाणी जाऊन आल्यानंतर सरांनी परदेशी विद्यापीठं कशी चालतात, आपल्याकडे शिक्षण व्यवस्था कशी असायला पाहिजे यासंबंधीचं बरंचसं चिंतन त्यांनी केलं. राज्यसभेवर जाण्याची संधी त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे त्यांना मिळाली. शरद पवार हे गुणग्राहक माणसांचे पाठीराखे आहेत आणि ही गुणग्राहकता सरांच्यामध्ये असल्यामुळं लेखन आहे, वक्तृत्व कला आहे, चिकित्सक बुद्धिमत्ता आहे, प्रश्नोत्तरामध्ये सहभागी होऊन आपला प्रभाव पाडण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये आहे. ह्या सगळ्या गुणांचा जो काही विचार आणि अभ्यास शरद पवारांनी केला, त्यामुळेच त्यांना राज्यसभेवर घेतलं. आणि राज्यसभेवर जी राष्ट्रपतींनी आणि सभापतींनी जी टीम निवडली होती, त्या टीममध्ये आदरणीय वाघमारे सरांचा समावेश होता. आणि वाघमारे सरांनी त्यावेळी सत्य, अहिंसा आणि शांततेचा मार्ग हा जगाला सुरक्षित ठेवणारा मार्ग कसा आहे, गांधींचा मार्ग हा सगळ्या जगाला एका सूत्रात बांधणारा मार्ग कसा आहे, ती मांडणी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताच्या वतीने केली. मराठवाड्याचा एक माणूस संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आपला आवाज बुलंद करतो, ही गोष्ट समग्र मराठवाड्याच्या जनतेसाठी एक अभिमानास्पद बाब आहे असं आवर्जून आपल्याला सांगावं लागेल. कुलगुरू या नात्याने सरांनी या विद्यापीठाची जेव्हा पायाभरणी केली, एका भक्कम दूरदर्शी विचारांच्या भूमिकेतून सरांनी विद्यापीठाचं नियोजन तयार केलं. आज बिल्डिंगचा आपण आराखडासुद्धा पाहिला तर आपल्याला सरांच्या दूरदर्शीपणाची कल्पना येते. 400-500 एकरमध्ये या विद्यापीठाला वेगवेगळे संकुल तिने निर्माण केले. हे संकुलची कल्पना जी आहे, ही संकुलची कल्पना JNUच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा स्वामी रामानंद विद्यापीठामध्ये त्यांनी निर्माण केली. आणि ते संकुल इथे सुरू केले, ते विभाग या ठिकाणी सुरू केले. जे विभाग औरंगाबाद विद्यापीठामध्ये नाही, ते विभाग प्रामुख्याने इथे सुरू केले, ज्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारच्या ज्ञानशाखेमध्ये अभ्यास करण्याची, संशोधन करण्याची, पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची संधी मिळावी, ही भूमिका त्याच्या पाठीमागे आहे. याबरोबर सरांची सगळी विजन आपल्याला विद्यापीठात पाहायला मिळते की हैदराबाद मुक्ती संग्राम हा भाग मराठवाडा हैदराबाद मुक्ती संग्राममध्ये सक्रिय होता. आणि म्हणून हैदराबाद मुक्ती संग्रामवर ऐतिहासिक साधने उर्दूमध्ये, मराठीमध्ये, तेलुगूमध्ये, इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये जी साधने आहेत, ही सर्व साधने एकत्रित केली तर हैदराबाद मुक्ती संग्रामचा अभ्यास करणं अभ्यासकांना सुलभ जाईल. म्हणून म्हैसेकरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली त्यांनी.
त्या डॉक्टर देव वगैरे, मी त्या समितीमध्ये होतो, अशा काही लोकांना एकत्रित करून 2 ऐतिहासिक साधनांचा, हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या ऐतिहासिक साधनांचे संग्रह इंग्रजी मराठी सरांनी प्रसिद्ध केले, ज्याच्या साहाय्याने आज हैदराबाद मुक्तीसंग्रामचा अभ्यास चौफेर करण्याची संधी लोकांना मिळाली आहे. हे विद्यापीठ स्थापन झालं तर सभागृह जे निर्माण केलं सरांनी, सिनेटच्या, अकॅडमिक काउन्सिलच्या सगळ्या बैठका ज्या सभागृहात व्हायच्या, त्या सभागृहाला सरांनी नाव काय दिलं? शोएबुल्ला खान सभागृह. आणि शोएबुल्ला खान हा कोण होता? हा हैदराबादमध्ये निजामाच्या विरुद्ध आपल्या लेखणीच्या द्वारे राष्ट्रीय विचारांची जाणीव निर्माण करणारा, सेक्युलर विचारांची मांडणी करणारा एक अतिशय फरडा लेखक आणि संपादक होता. इमरोज नावाचं वर्तमानपत्र तो चालवायचा आणि ते वर्तमानपत्र एवढं प्रखर लिहित असे निजामाच्या राजवटीबद्दल की त्याने निजामाच्या राजवटीबद्दलचं लिखाण केलं होतं. त्या लिखाणामुळे चिडून कासिम रजीवनं सांगितलं की एक ना एक दिन आपका हम हात कलम करेंगे. आणि ती गोष्ट खरोखर घडली. 21 ऑगस्टला रात्री कासिम रजवीच्या रजाकार संघटनेने त्याला गाठलं. तो घरी चालला होता पेपरचं काम आटोपून. त्याला मारलं, त्याचा हात तोडला, त्याला ठार केलं. त्याच्या पाठीमागे त्याचा मेहुणा होता, त्यालाही त्याने ठार केलं. आणि असा हुतात्मा ज्याने आपल्या प्रखर लेखणीने हैदराबाद मुक्ती संग्राममध्ये निजामाच्या विरुद्ध आवाज बुलंद केला, त्याच्या नावाने सरांनी शोएबुल्ला सभागृह विद्यापीठामध्ये काढलं होतं. म्हणजे किती सरांची दृष्टी व्यापक आहे, किती सेक्युलर आहे. हैदराबादसारख्या राज्यामध्ये एक लढा निजामाच्या विरुद्ध चालू आहे, त्या लढ्याच्या विरोधामध्ये लेखणी लिहिणारा शोएबुल्ला खानसारखा बहादर माणूस तिथे होता. त्याचं स्मरण पुढच्या पिढ्यांना राहावं या जाणीवेतून सरांनी शोएबुल्ला खान सभागृह असं नाव दिलं होतं. कोणताही विषय मांडताना सर मुळापासून त्याची मांडणी करत असत, गंभीरपणे मांडणी करत असत आणि अत्यंत परिणामकारकरित्या आपला विषय श्रोत्याच्या मनावर थोपविण्याची किंवा तो बिंबविण्याची कला सरांच्यामध्ये होती. अफाट वाचन असल्यामुळं इंग्रजी साहित्याचा, मराठी साहित्याचा, हिंदी साहित्याचा अतिशय गांभीर्यानं अभ्यास केलेला असल्यामुळं सगळे संदर्भ अचूकपणे मांडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. एक नगराध्यक्ष या नात्याने काम करताना सुद्धा त्यांचं बहुमत नव्हतं. त्यांचे 5-6 त्यांच्या पक्षाचे लोक होते, परंतु सर्व लोकांना आपल्याबरोबर घेऊन संगनमताने त्यांनी इतका चांगला कारभार केला की 150 कोटीची शहराच्या विकासाची योजना सरांनी आणली आणि सर्वांच्या संमतीनं शहरातले रस्ते असेल, सभागृह असतील, यशवंतराव चव्हाणांचा पुतळा असेल, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पुतळा असेल, आंबेडकरांचा पुतळा तर होता पण तोही पुतळा भव्य करण्यामध्ये आणि ज्योतिबा फुल्यांचा पुतळा, यशवंतराव चव्हाणांचा पुतळा उभा करण्यामध्ये सरांनी जे योगदान दिलं ते आपण कधी विसरू शकत नाही. कचऱ्याचं विघटन करण्यासाठी त्याने अशी मशीन आणली की ज्या मशीनमध्ये प्लॅस्टिक बाजूला करून उरलेल्या कचऱ्याचं उत्तम खतामध्ये रूपांतरित करता येत होतं. पण सर गेल्याच्या नंतर ते मशीन आणि या सगळ्या यंत्रणेकडं दुर्लक्ष झालं. इतक्या चांगल्या योजना सरांनी नगरपालिकेच्या काळात एक पैशाचाही भ्रष्टाचार न होऊ देता अतिशय चोखपणे, पारदर्शी पद्धतीने एखादी स्थानिक स्वराज्य संस्था कशी चालवावी याचं एक मॉडेल सरांनी आपल्या 5 वर्षाच्या नगराध्यक्षपदाच्या काळात दाखवून दिलेलं होतं. तेव्हा लातूर अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने चालत होतं. गटाऱ्या साफ होणं, रस्ते स्वच्छ होणं, कचऱ्याचं विघटन होणं, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. आता सगळ्या ह्या गोष्टी ठप्प झाल्यात असं वाटतं. कारण सरांच्यासारखा द्रष्टा नगराध्यक्ष मिळणं ही काळाची गरज आहे, पण ती गरज भागवणारे त्या पद्धतीचे सक्षम लोक मिळत नाहीत आणि त्यामुळे जनतेची आबाळ होते. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की मराठवाड्याचा आणि महाराष्ट्राचा फार मोठा लॉस झालेला आहे सरांच्या जाण्यामुळं. असा समग्र अभ्यासक, चिंतक, अव्याहत लेखक 77 ग्रंथ सरांच्या हातून पूर्ण झालेले आहेत. 2 ग्रंथाचं त्यांचं काम होतं आणि सरांचा संकल्प होता की माझ्या आयुष्या एवढी ग्रंथसंपदा मी निर्माण करेल, हा संकल्प होता. आणि त्या संकल्पाच्या दृष्टीनं सर आता
80 ग्रंथाच्या जवळ गेले होते. आणखी 10-12 ग्रंथ त्याच्यामध्ये भर टाकण्याची गरज होती. त्या दृष्टीनं सरांचे प्रयत्न होते. मध्ये वर्चस्ववादावर सर लिहित होते. त्यांना काही ग्रंथाची माझ्याकडे नावं दिली होती. मी नांदेडला जाऊन 1-2 ग्रंथ त्यांना आणून दिले. 1-2 ग्रंथ पुण्याला विकत घेऊन मी त्यांना आणून दिले. आणि ते म्हणाले आता ही माझ्या या ग्रंथाची पूर्तता होते. आणि तो ग्रंथ परवा त्यांनी प्रसिद्धही केला. तर अशा पद्धतीनं डॉक्टर जे वाघमारे हे एक असं नाव आहे की जे नाव मराठवाड्याच्या इतिहासातून कधी पुसलं जाऊ शकणार नाही. सरांनी निर्माण केलेले जे अमर साहित्य आहे, हिंदी, इंग्रजी आणि मराठी या साहित्याच्या रूपानं सर चिरकाल येणाऱ्या पिढ्यांच्या मध्ये शरीरानं नसले तर विचारानं त्यांच्यामध्ये अजरामर राहतील अशी मला खात्री वाटते. त्यांच्या पवित्र स्मृतीला आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आमच्यासारख्या कार्यकर्त्याला धन्यवाद वाटतो. त्यांच्या विचारांच्या दिशेनं जाण्याचा आमचा अल्पस्वल्प प्रयत्न असतो. त्या प्रयत्नाला यश मिळणं न मिळणं या गोष्टीचा विचार न करता त्यांच्या मार्गावर चालण्यामध्ये आम्ही धन्यता मानतो.